भाई खरं बोलू, काम करा, काय पण करा, चायला भांडी घासा घरी, म्हणजे की हाऊस वाईफसाठी मस्ती नका थांबो. आतला भाई असतो साल पूरा पूरा डालने का भाई, देखने का नहीं, देखने का नहीं. गर 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 भाई, फ्रीज में रखो फुल टू. एक मिनिट. हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आणि आजचा व्लॉग आहे, घरातला व्लॉग आहे. आणि आज अजिंक्यला सुट्टी आहे, तर माझा फेवरेट दिवस असतो तो. आणि आज आम्ही जाणार आहे काय ना काय सामान वगैरे आणायला घरातलं. जास्त असं काय नाही आहे सामान घरामध्ये, फक्त आता होळी येते तर पुरणपोळीचं थोडंफार सामान आणायला जायचं आहे. तर येस, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहावा. थँक्यू, बाय. आणि हां, बीटचं कटलेट केलेलं, तर तुम्हाला ती व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्ही घरी ट्राय केलं का? जर केलं नसेल तर ट्राय करा, झटपट होतं, जास्त टाईम नाही लागत. ओके, बाय. सो आम्ही आता पोचलो आहे, बट आम्ही आता डीमार्टमध्ये नाही आहे, मॉलमध्ये आलो आहे. कारण की इथेच बघू सामान, जर कारण की अजिंक्यला थोडंफार घ्यायचं आहे, तर इथेच बघू जर घरचं सामान भेटलं स्टार बाजारमधून तर करू. आवाज थोडा स्लो येईल, म्हणजे क्वालिटी थोडी स्लो येईल, कारण की इथे माईक नाही लावू शकत आणि आणला पण नाही आहे. आज मी तुम्हाला ना हा कॅपिटल मॉल जेवढं शक्य होईल, जिथे इथे जाता येईल ना तेवढं मी तुम्हाला दाखवेन. ओके, सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. इथे सगळं मेन्सवेअर आहे. हा नालासोपाराचा कॅपिटल झुडिओ आहे आणि ते खूप वेळा घेतलेत मी टॉप, छान असतात. कुठली वाली शी आहे अशी आपल्याकडे. हे सगळे स्मॉल टॉप आहेत. स्मॉल म्हणजे ज्या मुली बारीक असतात त्यांच्यासाठी. हे पण सगळं मेल सेक्शन आहे. ओके, इकडे आहे आपलं लेडीज वेअर. सॉरी, तेवढंच दाखवू शकली कारण की अलाउड नव्हतं दाखवणं. थोडंफार स्टार बाजारमध्ये सामान घेतलं. अजिंक्यला चप्पल घ्यायची होती, चप्पल पण घेतली आम्ही. हे घे, वजन आहे. हां, तर आता जायचं. त्याला काय होतं आहे, मी घेते, तू नको घेऊ. हां, तर आता आम्ही जातो आहे थोडं काहीतरी खायला, कारण की कधी येत नाही जास्त. पहिला आम्ही ते खूप यायचो. अजिंक्य जेव्हापासून अंधेरीला जायला लागलं आहे तेव्हापासून मग आम्ही कमीच येतो आहे. मॉलमध्ये आता हे झालं आहे, म्हणजे झालं याला आता बरेच महिने. सेम प्राईस आहे ते पण, थोडं हाय. ये वाला अच्छा था, हा छान होता ना. सो आता आम्ही आलो आहे फूड कोर्टला. आवाज येत असेल तुम्हाला खूप जास्त. खूप महिन्यानंतर बर्गर खात आहे मी अजिंक्यसोबत, आणि ते खूप छान भेटतं बर्गर. कोकफोड वगैरे सगळं छान भेटतं. मी नाही जास्त घेतलं, मला बर्गर खायचा होता, कारण घरी जाऊन मला काहीतरी खायचं आहे खूप असं म्हणून. सो बघू आता आम्ही डीमार्टला जाऊ, कारण की पुरणपोळीचं सामान घ्यायचं आहे. इकडनं डायरेक्ट आम्ही डीमार्टला जाऊ. आम्ही आता निघतो इकडनं. आम्ही आता निघतो इकडनं डीमार्टमध्ये जायला.
आजचा चहा पप्पांचा आहे, पप्पांनी बनवला आहे. आणि पप्पा स्वतः आता टी शर्ट घालायला, पावडर बिवडर लावायला आणि आता आले ते शर्ट पावडर बिवडर लावून केस विंचरली त्यांनी. मी चहा पिऊन बघते कसा आहे चहा पप्पांनी बनवलेला. मस्त आहे, मस्त, खरंच छान आहे. रोज सांग बनवायला. पप्पा तुम्हाला कामाला लावलंय. सोनूला नाही दिला चाय. नको बोलला ना. घेतला ना उघडा तर ताप तुरून टाकेल. चिवडा मम्मीने घरी बनवलाय. नाही, निर्मळ वरून आणलाय. चिवडा बाहेरून आणला ते, मग तो काय दाखवायचा, चांगलाच असतो तो. अगं निर्मळ वरून आणलाय, गावावरून आणलाय. टेस्ट बघ त्याची. लोकांनी बनवलं, आपण बनवलेलं बघ. चालेल. आणि मम्मी आज चिकन बनवणार आहे, चिकन शोरमा. पप्पा चिकन तुम्ही काय करणार आहे आज? आणि आज सिद्धी पण चिकन शोरमा खाणार आहे असं म्हणते. आज मी काहीच नाही करणार आहे, आज पप्पा मम्मी चिकन शोरमा करणार आहे. एक सिप मत चाची. खूप गरम आहे. चहा पिऊन बघ, मस्त आहे. सो येस, मी आता करते आहे चिकन शोरमा. येस, मी घरी करते. गेल्या वेळेला मी केलेला, गेल्या वर्षी मी केलेला, खूप सुंदर झालेला, पहिल्यांदा केलेला. आणि व्हिडिओ पण बघितलेला, म्हणजे फर्स्ट टाईम करत होता आपण व्हिडिओ बघतो ना यूट्यूबला, तर मी व्हिडिओ बघून केलेला आणि खूप सुंदर झालेला. ह्यावेळेला मी व्हिडिओज नाही बघितले कारण की सगळंच माहिती आहे. तर हां, तर मी आता चिकन घेतलं आहे. हे फ्रेश चिकन आहे, मॉलमधलं आहे आणि खूप साफ असतं, जास्त मेहनत नसते. सो हे असं एकदम सुंदर असतं. हे मी फक्त खूप वेळा धुतले, 6-7 वेळा धुतले त्याला, जेणेकरून त्याला स्मेल नाही येणार किंवा खाताना स्मेल नाही येणार. तर आता ह्याला आपण मॅरिनेट करून घेऊया. आणि जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर तुम्ही पण बनवा. हा व्हिडिओ बघून सगळ्यात सोपं आहे, फटाफट बनवायचं. फक्त मैद्याचं पीठ तुम्ही मळून ठेवा. मी नाही मळलं आहे, आधी मी मळून ठेवलेलं, पण आता मी मळते. हे व्हिडिओ काढण्याच्या नादात मी विसरून जाते, बट ठीक आहे. आधी आपण ह्याला मॅरिनेट करूया. मॅरिनेट करायला मी सगळ्या वस्तू घेते. मी फक्त एकच घेतलं काय माहिती, हेच घेतलं आहे फक्त. तुम्ही सगळं घेते एक एक आणि मग मी तुम्हाला दाखवते की आपण त्याच्यामध्ये काय काय टाकूया. येस, सो रेडी आहे आता सगळं. चिकन रेडी आहे आणि सगळं म्हणजे जे जे टाकायचं आहे त्याच्यामध्ये, तर ते सगळं रेडी आहे. मला पहिला एक सांगायचं आहे, हे जे दही आहे, जर त्याच्यामध्ये लम्स असतील तर ते पहिला व्यवस्थित असं फेटाळून घ्या, म्हणजे चिकनमध्ये जास्त असे लम्स दहीचे दिसणार नाही. सो येस, आता सॉरी कायची हां, तर आता आपण त्याच्यामध्ये फर्स्ट टाकूया, आपण दही टाकूया. दही तुम्हाला जेवढं जास्त आवडत असेल तेवढं टाका. आपण हे मॅरिनेट करतो आहे, तर मला दही चिकनमध्ये खूप आवडतं, तर दही टाका. मी पूर्ण ही वाटी एवढी भरलेली नव्हती, थोडीफार होती, ही पूर्ण दही टाकते. सेकंड, जे बीट आहे ना, बीट आपल्याला लागते ना शोरमामध्ये टाकायला, ते मी बॉईल करायला ठेवलं आहे. ठीक आहे. काळी मिरी आहे. काळी मिरी फुल ऑप्शनल आहे, म्हणजे टाकायची असेल तर. इथे आहे आपला गरम मसाला. मला ना पावडर गरम मसाला आवडत नाही, मला ते अख्खेवाले आणि ते कुटून भेटतं ना, ते खूप छान भेटतात आणि त्याची टेस्ट पण खूप सुंदर असते. ही आहे हळद. आणि आता किंग, मालवणी लोकांचा किंग आहे मसाला. ॲज पर तुमच्या हिशोबाने तुम्हाला तिखट किती लागतं त्या हिशोबाने टाका. अरे, आपण हे तर टाकलं नाही, ह्याला मी पहिल्याच बाहेर काढलं, हे नाही टाकलं, हे मी टाकते. आणि टाकूया आता मीठ.
ह्याच्यामध्ये ना काय काय जण खूप सारं टाकतात, तर एवढं सगळं टाकत नका बसू. थोडं फार टाका काहीतरी आणि झटपट. हां, तर ह्याच्यामध्ये एक राहिलं आहे धना पावडर. ॲक्च्युली ही धना पावडर लास्टला टाकते कारण ह्याची पावडर माझ्याकडे आहे पण ती आता सापडत नाही कुठे आहे. आणि मी टाकते शेजवानची चटणी थोडी टाकते कारण की ती नंतर आपल्याला लागणार आहे. रेड चिली सॉस टाकते. रेड चिली सॉस खूप कमी टाकते. सोया सॉस, ओके. आता लास्ट आपण टाकतोय पेस्ट. ओके, मला लागलं असेल तर प्लीज असं काढून घ्या, त्याला जास्त ठेवू नका, वेस्ट होणार ते. बेस्ट होणार ते. ओके. म्हणजे मालाडसारखं अजून एक व्लॉग करायचा आहे वसईला. हां, तर मी तुम्हाला दाखवते आता. एक मिनिट, कसं दाखवू. तर हे सगळं मॅरिनेट करते मी, एकदा तुम्हाला दाखवते. हां, सो हे असं दिसतंय मॅरिनेट केल्यावर. ह्याला एक मिक्स केल्यावर ह्याला थोडा वेळ असं मिक्स करूया आणि मॅरिनेट करायला ठेवून देऊया. आणि इथे हे बीट आहे, बीटला मस्त बॉईल होऊ दे. तुझा फेस खूप ऑइली वाटतोय, माहिती नाही का, बट ठीक आहे. सो आता हे पीठ हे पीठ घेतलं आहे. मी काय असेल सांगते तुम्हाला. पहिला असं काय असेल तर आपल्याला हसायला येतं, म्हणजे आपण बाहेर जातो, एक्साइटमेंट आहे किंवा काय. आता हे असं जर मला असं जर नवीन डिश वगैरे करायची असेल ना तर मी खूप खुश होते, असं लाईक मला ठीक आहे. पीठ आपण भाकरीचं नेहमीच मळतो. नवीन ह्याच्यामध्ये आहे ते म्हणजे मैद्याचं. ओके, मी पीठ मळते. तोपर्यंत तुम्ही काय करणार? तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा मला. बघते मी, तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. ठीक आहे, प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि जे नवीन लोक असतील त्यांनी आधीच्या व्हिडिओ बघा आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला. हां, तर ना ह्याच्यामध्ये कोबी पण टाकतात, पण कोबी न चायला जेव्हा आपल्याला मेन जे आपण करतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असतं ना तेव्हाच आपल्याकडे कोबी किंवा काही असं प्रॉडक्ट बोलणार होती आता मी, तर तेव्हाच नेमकं आपल्याकडे नसतं. कोबी माझ्याकडे एवढा होता, एवढा, कारण की कोबी स्वस्त झालं आहे त्याच्यामुळे. 20 रुपयाला मे बी कोबी आहे, तर मग मी आणूनच ठेवलेला मोठा कोबी. त्याच्यावर 2 भाजी झालं, प्लस 2 वेळा मी त्याच्या मंचुरियन केले. ओके, मी पीठ मळते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. बाय. एक मिनटं, मी ह्याच्यामध्ये एक ॲड करायला विसरली आहे, ते म्हणजे अंड मी ॲड करायला विसरले. बघा ती लाईन दिसत, अंड ॲड करायला विसरली आहे मी. हे तुमच्यामुळे होतं आहे फक्त, कारण की जेव्हा मला असं रेसिपी वगैरे, हां, मी हे धुवून घेते कारण की किती जणांचे हात लागले असेल काय माहिती नाही. तर तुमच्यामुळे होतं. रेसिपी जर करते ना तेव्हा असं काही ना काही टाकायला विसरते मी. तर पूर्ण अख्खं एक अंड टाका त्याच्यामध्ये. साल पूरा पूरा डालने का भाई, देखने का नहीं.
देखने का नहीं बिल्कुल भी, पूरा डालने का. आणि मस्त त्याला डंग 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 फिरवत राहायचं. गर 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 फिरवत राहायचं असं. बरं झालं यार, आठवलं मला. बरं झालं यार. ओ यार. भाई मस्ती रुकनी नहीं चाहिए. पैक करो, फ्रिज में रखो. देखो बड़ा इतना है ना भाई, फ्रिज में रखो फुल टू. बाय भाई. खरं बोलू, काम करा, काय पण करा, चायला भांडी घासा घरी, म्हणजे की हाऊसवाईफसाठी. मस्ती नका थांबू. आतला भाई असतो किंवा असं माझा नवरा व्हिडिओ वगैरे हां, आतला भाई असतो ना, तो तुम्ही जागा तुमच्या किचनमध्ये करू शकता. ओके, हे असं पीठ आहे. मला असं वाटतं हे पीठ कमी आहे. टाकू का? मला असं वाटतं मी टाकू थोडंसं पीठ. तर विचार न करता, काही विचार न करता, काहीही, टाइमपास जरा बंद करते मी माझा. काही न विचार करता आपण टाकूया मैदा. ओके. मला माहिती आहे, आपण एखादं वाळीत टाकून देतो ना, आई बाबा नाही सॉरी, एखादं कसं सांगू, वाळीत टाकतो ना, म्हणजे ही गोष्ट आपल्याला नको आहे हे सगळं असं करताना. तसं ना, मी हे सगळं करताना वाळीत टाकून दिलं. त्या बीट बिचारा असं 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 नाचतोय. तर जरा विचाराकडे लक्ष देते मी. बंद, सीधा बंद. भरपूर नाचला तो बाई, भरपूर नाचला. बंद. हां, तर मी ह्याच्यात टाकलं आहे थोडंसं पीठ ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. मस्त मळून घेऊया. मी नॉनव्हेज खायची, मी भयंकर खायची, म्हणजे मला लागायचं, मला बुधवारी लागायचं. लग्न झाल्यापासून कमी केलं आणि मग आता तर कमीच केलं, म्हणजे कमी म्हणजे बंद केलं. तर हे लोक म्हणतायत खा खा. काय बोलायचं विसरले. ठीक आहे, फॅन लावते. हां, तर माझा हा टॉपिक होता की मस्ती थांबली नाही पाहिजे भाई. मस्ती फुल ऑन. राडा आपला. राडा मीन्स कुठे काम करताय त्याचं काही आपल्याला भान नसायला पाहिजे. काम करा भाई, भांडी घासा, मशीनमध्ये कपडे धुवा, हाताने कपडे धुवा. आपली मस्ती थांबली नाही पाहिजे. मला ना मैद्याचं एक आवडतं, फाटकन एकदम तो आपलं त्याचं काम करतो. चपातीचं नाही, भाकरीचं पीठ भाई. भाकरीचं पीठ मळताना जाम त्याच्यावर जोर द्यावा लागतो, पण जोर देऊन काय बारीक तर होत नाही. मी बारीकवरून मला आठवलं मला PCODची तुम्हाला व्हिडिओ शेअर करायची आहे. जर्नी शेअर करायची आहे. तर लवकरच आपण व्हिडिओ काढूया. मी तुम्हाला प्रॉमिस नाही करत, कारण की मी जेव्हा तुम्हाला प्रॉमिस करते तेव्हा नाही होत यार माझ्याने. ती संधी येत नाही चालून. आणि भाई आपण आळस, भाई आपल्याला आळस आहे. मस्तपैकी गादी झालाय मैदा. सो पीठ इथे आपलं रेडी आहे. त्याला 15-20 मिनटं त्याला मस्त भिजू दे, झाकून ठेवा. आणि हे बीट असे स्लाइस करून कापून ठेवा. तुम्हाला असं कापायचं आहे. फ्राय करून घ्या आधी. मी फ्राय करणार होती, पण माझं व्हिडिओ काढणार होती, पण माझं स्टोरेज फुल होतं. फ्राय करा आणि असं फ्राय करा की ते एकदम क्रिस्पी झालं पाहिजे. येस, आपण मैद्याची चपाती खातोय बनवतोय. मी बसली आहे कारण की पाय खूप दुखले उभं राहून, कारण की मम्मी पप्पांना दिलंय आणि सोनू बाकी, कारण की सोनू गेलेला बाहेर. प्रचंड पसारा झाला, प्रचंड.
मैद्याची चपाती ना थोडीशी जाडीच ठेव, म्हणजे छान टेस्टी येईल त्याला. तवा मला पण पाहिजे. सो फास्ट गॅसवर ठेव. हां मी तुम्हाला सांगायला विसरले, सॉरी. हे मिओनीज आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर सॉस करा. आपलं काय बोलतात त्याला, केचप ॲड करा. आणि जे काही तुम्हाला ॲड करा तुम्ही ॲड करा. मी करते रेड सॉस. ठीक आहे. ही जी चटणी आहे ना ती मी लावेल नंतर, कारण की अजून ते स्पायसी नाही. सोनू आणतोय ना, काय सांगितलेलं ते पाहिजे. मग तू का नको ते, काय केलंयस काहीतरी. तू पण खाऊन घे ना. चिकनचे असे मस्तपैकी पीस करा. बारीक, एकदम बारीक नका करू. असे पीस करा की जेणेकरून तुम्हाला चावताना बरं वाटेल खाताना. आणि हे नाही दाखवलं ना, ही कोबी आहे. कोबी अशी उभी कापा, अशी एकदम बारीक नका कापू. आणि हे बॉईल केलेले बीट आहे. बीट एक इनाफ होतो. आता मी 4 केले ना, नाही 3 केले तर बीट इनाफ आहे. सो ही आहे आपली चपाती. त्याच्यावर मस्त मेयोनीज टाका. मेयोनीज टाकताना प्लीज कंजूसगिरी नका करू, कारण की मग खाताना तुम्हाला टेस्ट खूप खराब येईल. अगेन जसं तुम्हाला स्पायसी टाकायचे आहे त्या हिशोबाने करा. मी थोडीशीच टाकते. शेजवान चटणी आहे ती. मस्तपैकी गोल 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 करत राहा. त्याच्यानंतर ऑरेगॅनो टाका. आपल्याला जास्त काही ॲड करायची गरज नाही, कारण की आपण ह्याच्यातच खूप सारे टाकलं आहे. मी विसरली आहे, पण मी त्याच्यावर टाकते. भरून टाका प्लीज, कंजूसगिरी नका करू. हेच तुम्हाला खायचं आहे छानपैकी तर त्याच्यामध्ये मस्त भरून टाका. आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय कोबी आणि बीट असं लिटिल बीट टेस्टसाठी टाकायचं आहे. आणि मी हे ऑप्शनल आहे, चीज स्लाइस. असं वरून टाका. ठीक आहे, रेडी आहे. मी दाखवते तुम्हाला. अगं झालंय छान, पण ना तू काय केलं पाहिजे, पहिला व्हिडिओ काढायचा संपल्यावर स्टोरेज फुल झालं. पण आता वडापाव सारखं पकडू नका, खाते. हा बघा छान झालंय.
खरं ऍक्टिंग का करताय मेयानेच जरा अजून पाहिजे होतं ना, तर मजा आली. पूर्ण पाकिट टाकले. मम्मी रियालिटी सांगते चायला. नाही मेयोनीज भरपूर टाकलंय मम्मी मध्ये. हे काय खालून गळते पण मला ते आवडतं ना. मग देते दुसरा. नाही नको आता, बाद झाले, 1.5 पोट भरलंय माझं. कसा होता शोरमा? हा? शोरमा कसा होता? सुंदर, अतिप्रतिम. सुंदर अतिप्रतिक नाही, अतिशय सुंदर. शोरमा कसा होता? हा शोरमा एक नंबर होता. खायला तर दिला नाहीस. इथे स्टाईल आहे कोबीची, ती का काढली? कैसन बा मस्त आहे. बोल, कल सुबह पनवेल निकलणार. खरं बोलू का, हे सगळं करताना जो पसारा होतो तो सगळ्या बायका रिलेट करतात. सो मी आज दाखवते. हा बघा, हा पसारा होतो, हा असा पसारा होतो सगळा. सो माझे झाली आहेत कामं आणि खूप जास्त मी दमली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सेकंड, शोरमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आणि सगळ्यांना खूप शोरमा आवडला माहिती नाही, मला तर हा बोलले, खरं माहिती नाही. गेल्या वेळेला पण केलेला, गेल्या वेळेला पण आवडला. सो गेल्या वेळेला मी टेस्ट केलेला, तर आपण कसं एक खरी कमेंट देतो की कसं आहे काय आहे, पण त्या लोकांनी हां चांगलं आहे बोलले, ठीक आहे. सेकंड, मला फ्रँकी केलेली, पण मग ती खाता कंटाळा आलेला की व्हिडिओ काढू, कारण की एवढा पसारा होता. तर त्याच्यामुळे यस, माझा आजचा दिवस असा गेला. आणि अजिंक्यला सुट्टी असते ना, तेव्हा खरंच खूप मजा येते मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रेम करा. ओके, बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत माझी वाट बघत राहा, नेक्स्ट व्लॉग येईपर्यंत. ओके, बाय.